अगदी आशातला काही भाग नाही कळतं, पण वेळ निघून गेल्यानंतर कळालं तर मग उपयोग नाही. महाराजांचं फार गोड वाक्य आहे, काळानं माणसाला कालातीत केलं की नंतर पश्चाताप करण्यामध्ये अर्थ नाही. समजतच नाही असं अजिबात नाही. विनोद बुद्धीने जर म्हटलं, इथं बसलेल्यांपैकी ज्याला बुद्धी नाही त्यांना हात वर करा. येत्या नाही येणार. मला बुद्धी नाही पण मी हात वर नाही केला पाहिजे एवढी तरी बुद्धी त्याला. कधी कधी गाढवाची कुमा देतात, का रे गाढव असता कळत नाही. गाढवाला पण अक्कल आहे. गढूळ पाण्यापाशी नेऊन सोडावं. कोणाला? हा गाढवाला. ते गढूळ पाण्याला तोंड लावत. पण आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी पहिले तरी 5च्या नंतरच यायची गाढवं गढूळ पाणी पिऊन. आता कवा बी येते. ते गढूळ पाणी पिऊन आलं का कुणीकडे जाते ते सुद्धा कळत. श्रावण महिना ना आपल्याकडे फार पाळला जातो आता म्हणण्यापेक्षा पूर्वापारपासून. कारण सगळ्याला माहिती महादेव भोळ दैवत आहे, त्याला कसंही चलत आहे, कसं पण चालतं. बाकीच्या देवदेवतांपुढे गेला तर प्रत्येकाचे नियम थोडेसे कडकच आहेत, पण महादेव भोळ दैवत आहे. काही इतिहास नाही, त्यांना कधी नमस्कार केला तरी ते खुश होत आहेत. म्हणून इतर कट्टर खाणारे इतर दिवशीचे श्रावण महिना मात्र पक्का पाळते. भोळ दैवत देवतेपुढे यावं. नवे मिळालेला वेळ काळ आमच्या समोर आहे आणि संतांनी या काळाला आपल्यापर्यंत अगदी सुंदर पद्धतीने मांडण्याचं प्रयोजन केलंय. ते अभंगांच्या द्वारे अनेक प्रकारचे ग्रंथ वाङ्मय निर्माण केले. पण माझ्या मते सगळ्यात मोठा उपकार जर कुणाचा असेल ना तर तो निवृत्ती दत्तांचा आहे. निवृत्ती दत्तांनी उपकार करावा. एक गुरु शिष्याची परंपरा होती. रामायणाची निर्मिती झाली. 100 कोटी श्लोक. स्वर्गीचे देव भांडतात, पृथ्वीवरची माणसं भांडतात, पाताळातले सर्प भांडतात. तिघांचं भांडण गेलं महादेवांकडे. तिघांच्या बाजू ऐकून घेतल्या. देवांनी म्हणावं रामायण आमचं, कारण भगवान विष्णू प्रभू श्रीरामचंद्रजींचा अवतार अधिकार आम्हाला. पृथ्वीवरच्या माणसांना म्हणावं ते काय आम्हाला माहिती नाही, देव असेल तिकडं तुमच्या घरी. इथं कुणाच्या रूपानं? तुम्ही झोपले का काय? इथं कुणाच्या रूपानं? माणसाच्या. चॅप्टर राहते माणसाच्या रूपानं म्हणून अधिकार माणसाला. पाताळातले सर्प सांगतात देवा अधिकार फक्त आमचाच. त्यांचा कसा? म्हणजे श्री लक्ष्मण प्रभू श्रीरामचंद्रजींचे बंधू उभा जन्मभर सेवा केली. शेवटच्या अंतिम क्षणापर्यंत सोपविलं होतं. ते म्हणे शेष नागाचा अवतार म्हणजे या सापांचा झाला भाऊबंद. भाऊकी आमच्याकडे असलं तर आहे बा अखिल बांध करणारी संघटना, पण इकडं बांधच शिल्लक नाही राहिले. ती घालणी अधिकार गाजवावा. करायचं काय? नारदमुनी सांगतात देवा वाटणी करा. आता वाटणी काय 4 फ्लॅटची का? 100 कोटी श्लोकांची. 100 कोटी पैकी देवांना दिले 33 कोटी, माणसाला दिले 33 कोटी, पाताळातल्या सर्पांना दिले 33 कोटी. खाली उरले 1 कोटी. 1 कोटीत परत वाटणी 33 लाख 33 लाख 33 लाख. खाली उरले 1 लाख. 1 लाखात परत वाटणी 1 लाखात पुन्हा 33,000 33,000 33,000. खाली उरले 1,000. 1,000 परत वाटणी 300 300 300. खाली उरले 100 परत वाटणी 33 33 33. खाली श्लोक उरले 1. वाटायचा कसा? अक्षर मोजले 32 अक्षर भरले, प्रत्येकी 10 10 10 तिघांमध्ये वाटून दिले. आतापर्यंतची वाटणी झाली. इथून पुढची जरा जास्तच सोपी आहे. 2 अक्षर वाटा तिघात. आता वाटता येत. मग या वाटणीचा फळ म्हणून भगवान शंकर ती 2 अक्षर स्वतःकडे ठेवून घेतात, नवे कंठामध्ये धारण करतात आणि गंमत अशी 100 कोटी श्लोकांचं सार त्या 2 अक्षरात गेलं. ते म्हणजे राम. राम नाम कंठामध्ये धारण करावं. आता राम नाम कंठात धारण करावं भगवान शंकरांनी. अखंडित जप करतात, अखंडितपणे जप करतात. पण ऐकावं पार्वती मातेला. पार्वती मातेला ऐकावं आणि विचारावं देवा देवादिदेव महादेव आहात, मग रामनामाचे चिंतन कशा करता? भगवान शंकर सांगतात पार्वती या राम नामाचा महिमा फार अगाध आहे. तो असा तसा कुठेही सांगून जमणार नाही. आज्ञापस्थळी यावं. जगन्मातेनं हट्ट करावा की नाही देवा मला ऐकायचाच आहे. असा काय या नामाचा महिमा? हट्ट करावं जगन्मातेनं. देवाला सुद्धा ऐकावं. देवाला सुद्धा ऐकावं.
तिथं तुम्ही आम्ही कुणी सर्वसामान्य माणसं कुठंच नाही. जगन्माता हट्ट करते, अज्ञातस्थळी यावं, पार्वती मातेपुढे तत्वज्ञान मांडण्यास प्रारंभ करावा. डोळे मिटले गेले, तल्लीन झालेली अवस्था, मुखार विंदात्मक तत्वज्ञान मांडतायत, सांगतायत कुणाला. उमा, पार्वती, आदिशक्ती, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्रा लाधले. आदिनाथांनी सगळ्यात पहिला उपदेश तत्वज्ञानाचा एका स्त्रीला केला. म्हणून बाईची कीर्तन ठेवा का नाही ठेवा हा मुद्दा येत. काल्याला बाईचं कीर्तन चालतं का नाही चालतं हा प्रश्नच नाही. आदिनाथ उमा ज्ञान आलं, पण ऐकता ऐकता पार्वती माता निद्रिस्त झाल्या. योग निद्रा ज्याला म्हटलंय, समाधी अवस्था. समाधी अवस्था लागलेली आहे. हे तत्वज्ञान वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णू पाण्यात मासा होऊन हे तत्वज्ञान ग्रहण करतायत, ऐकतायत. तेच हे मच्छिंद्रनाथ किंवा मत्स्येंद्रनाथ. आदिनाथांकडनं ज्ञान यावं मच्छिंद्रनाथांकडे, म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार. भगवान विष्णू आदिनाथांकडनं मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांकडनं गोरक्षनाथ, गोरक्षनाथ म्हणजे पुन्हा भगवान शिवाचा अवतार. गोरक्षनाथांकडनं पुन्हा गहिनीनाथ, गहिनीनाथ म्हणजे पुन्हा विष्णूंचा अवतार. गहिनीनाथांकडनं ज्ञान निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथ म्हणजे पुन्हा भगवान शिवाचा अवतार. आणि निवृत्तीनाथांकडनं ज्ञान ज्ञाननाथ, ज्ञानोपरायणकडे येतंय महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. अद्यापर्यंत आलेली गुरु शिष्याची एक परंपरा निवृत्तीनाथांपर्यंत येते. ज्ञानोपरा हात जोडतात, मला शिष्य बनवून घ्या, शिष्य करून घ्या, पण माझी विनंती आहे हे ज्ञान माझ्या पुरतं सीमित नसावं. हे ज्ञान मला जगापुढे मांडायचं आहे. लोकांचा उद्धार व्हावा या भावनेनं परवानगी मागताय. देत असाल तर शिष्य बनवून घ्या. यदा कदाचित गुरु शिष्यांची निवृत्ती लक्षण आणि प्रवृत्ती लक्षण योग्यांची परंपरा यदा कदाचित त्यांना फाटा देत परवानगी दिली नसती तर अप्रगट असणारं ज्ञान जेव्हा मौली ज्ञानोपरायणपर्यंत येतंय तेव्हा ते प्रगट झालंच नसतं. अद्यापर्यंत अप्रगट अवस्थेत असणारं ज्ञान मौली ज्ञानोपरायणपर्यंत यावं आणि आता मात्र हे ज्ञान जगापुढे प्रगट होत आहे. यदा कदाचित निवृत्तीला परवानगी देत नसते तर माय ज्ञानेश्वरी टीका ग्रंथ आम्हाला मिळालाही नसता. कोऱ्या कागदालाही वाचावं आणि योग्यांना उपदेश करावा अशा 65 ओव्यांची निर्मिती चांगदेव 65 ची निर्वाणी झाली नसते. टीका ग्रंथ असेल किंवा आत्मसंवाद असणारा अमृतानुभव, सर्वसामान्यांना समजणारा हरिपाठ आणि याच्या उपरोक्त इतर ग्रंथ वाङ्मयाचेच उपकार म्हटलं तर तुकोबरायांचा गाथ आता अजून बाकीच आहे. तिथं तर विषयच नाही. शेताच्या बांधावर काम करणाऱ्यालाही उपदेश आहे, सासरी जाणाऱ्या लेकीलाही उपदेश आहे, सर्वसामान्यांनाही उपदेश आहे आणि पारमार्थिक उच्चतम कोटीतला ब्रह्मज्ञान प्राप्त असणाऱ्यांनाही उपदेश आहे. नाथ बाबा तर भारुडांनी सुद्धा शिकवून जातात, स्त्री संत मांदियाळी जात्यांवरच्या ओव्यांनी सुद्धा शिकवतात. निवळ ग्रंथ वाङ्मय जरी म्हटलं तरी आपल्या उभ्या जन्मात पूर्ण होणार नाही. मग याच्या उपरोक्त सुद्धा अनेक उपकार आहेत ज्याचं वर्णन पार नाही, शब्दच नाही
स्वतः नाथांनी वर्णन करावं अभंगाच्या प्रसंगात. जनसामान्य लोकांवर असंख्य स्वरूपाचे उपकार करावे. त्याच्यामध्ये नामस्मरण नामकीर्तनाचा मार्ग देखील आहे. दारिद्र्य आणि नामस्मरण सर्वसामान्यांकडनं करून घ्यावं, कारण सहजासहजी येत नाही मुखाला. टाळ वाजला ना मृदुंगावरती थाप पडावी, हाताने टाळी वाजणं आपसूक चालू व्हावं. आणि हा लळा संत लावून देतात. आवड नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट होत नाही. संत आम्हाला आवड लावून देतात, त्याच्यावरती प्रेम करायला शिकवतात, निष्ठा शिकवतात. 4 युगांचं दुकान होतं. पहिल्या युगातली साधनं जरा अवघड होती, सतयुग. दुसऱ्या युगात त्रेतायुग, साधनं थोडी सोपी. द्वापर युगात आणखी थोडी सोपी. आणि कलियुगात जरा जास्तच सोपं आहे. काहीच करायचं नाही, नामस्मरण आणि दान धर्म. कलियुगा माझी करावे भगवंत मिळेल. जिथे राम आहे तिथे हनुमान आहे, जिथे हनुमान आहे तिथे राम आहे. फार सुंदर इतिहास जेव्हा वर्णन केला जातो ना, बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतरायांचं वर्णन येतं. प्रसंग नेहमीचा ऐकिवातला, पण फार गोड उत्तर हनुमंतरायांचं. एकांतात केलं जाणारं नामचिंतन, लोकांतात केलं जाणारं नामचिंतन कदाचित पोटा पाण्याचा आणि प्रपंचाचा विषय ठरेल, पण एकांतात केलं जाणारं चिंतन खऱ्या अर्थानं फलश्रुत होतं. पण ते एकांतात यावं आधी लोकांतात जमलं पाहिजे. हनुमंतराया बसले तर रामनाम रखडतात दगडांवरती. एकांतामध्ये बसून श्रीराम प्रभू डोकावून बघतायत. मनात विचार आला, आपणही रामसेतू बांधणीच्या कार्याकरता मदत करावी. म्हणून दगड जी पडलेली उचलला, पाण्यात टाकला, बुडाला. विचार केला थोडा आणखी छोटा द्यावा, म्हणून श्रीराम प्रभू आणखी थोडा छोटा दगड घेतात, पाण्यात टाकतात, बुडाला.
तिसरा घेतला पाण्यात टाकला बुडाला. प्रसंग नेहमीचा ऐकिवातला, पण वाक्य फार गोड आहे. विषय सोडून दिला, आपल्याला जमणार नाही, मागे फिरावं कसं? हनुमंतराया हात जोडून उभे. श्रीराम प्रभू विचारतायत कधी आले? ते म्हणून पहिल्या दगडाला लावला. देव विचारतायत माझ्या नावची दगड करतायत, मग माझ्या हातचं दगड का करत नाही? काय म्हणून उत्तर देतात हनुमंतराया की देवा, ज्याला देवानच टाकलाय त्याला तुझ्या सहजासहजी नाही मिळत. बहुनाम जन्म नामंते, अनेक जन्मांच्या नंतर साधनेचा एक गुण प्राप्त आहे. आणि हा एक गुण जरी आला ना तरी उद्धार आहे. मृदुंग वाजवणं असेल, टाळ वाजवणं असेल, बोलणं, ऐकणं, सगळ्यांमध्येच साधनेचा एक गुण आहे. आणि एक गुण आला तरी उद्धार. मृदुंग आहे, बऱ्याचदा कीर्तनाला गेलं ना 9 ते 11 बंदच झाले. शहरातला तर विषयच नाही 9 ते 11चा. पण 7 ते 9च्या वेळेमध्ये पण काय होतं बरं का, मग 8 वाजेपर्यंत ते चाली वगैरे पर्यंत जातं. 1 तासाचा भाग चिंतन करता असतो आणि त्याच्यामध्ये काय काय मांडल्यावर काय काय बरोबर असा प्रश्न उपस्थित होतो. मृदुंग आहे, बरीच मंडळी मृदुंगाच्या आकर्षणाला येतात. त्याच्यात 8 मात्रा, 16 मात्रा, 32 मात्रा, 64 मात्रा, सरपडी, भजडी का, कोणती लगी कुठं, कोणता मुकडा कुठं, कोणता तुकडा कुठं, त्याच्यामध्ये चक्रधार, त्रिपली चक्रधार, बरेच प्रकार आहेत. गायने आसवडी, राग, विश्राग, गोबैल्यामध्ये तोडी, भैरवी, शिवरंजनीमध्ये चाल, खायच्या चालीत मिश्र चाल. हार्मोनियम आहे, वादी स्वर, संवाद स्वर, मध्यम, पंचम, खर्ज, नाही का, वर्ज, कोणत्या प्रहरी गावा, ओढ, शाडो, संपूर्ण, ओढ, संपूर्ण, त्याच्यात बरेच प्रकार. साऊंड सिस्टीम आहे, गेन दिला, बेस दिला, ट्रबल दिला, इको दिला, डिले दिला, हॉलपिक, त्याच्यात बरेच प्रकार आहेत. कीर्तनकार पण लई प्रकारांनी झाले जातात. नारदी आहे, राष्ट्रीय, शास्त्रीय, हास्य सम्राटी, कीर्तन केसरी आहे, भरपूर आहेत. हे साधनेचे हे भरपूर प्रकार आहेत. तुम्ही कुठल्याही ओढीने या, पण यावं, बसावं, चिंतन घडावं, हा याच्या मागचा उद्देश. कारण नामस्मरण, नामचिंतन, देवाच्या नावाशिवाय या जगामध्ये कदाचित भगवंत सुद्धा तेवढ्या ताकदीचा आहे, हा प्रश्न किंवा हा मुद्दा उपस्थित. कली ना माणसाच्या डोळ्यापुढे आभास निर्माण करतो. बऱ्याच आजूबाजूची माणसं असतात. काय होतं, काही माणसं फार नीतिमत्तेने जगतात, पण त्यांच्या घरात सतत संकट आहे. आणि काही माणसं चुकीच्या पद्धतीने जगतात, वागतात, तरी त्यांचं चांगलं चाललेलं आहे. कली आपल्या डोळ्यापुढे आभास निर्माण करतो. त्याला आवडत नाही तुम्ही त्याच्या युगात राहून सतयुगाचं आचरण करता, तो तुमच्या डोळ्यापुढे आभास निर्माण करतो की बघ तो कसाही वागला तरी सुखी आहे, आणि तू कुठे नीतीनं जगतो. संकट आपल्या वाट्याला देऊन टाकतो. आणि एकदा का आपली पावलं डळमळीत झाली, त्याच्यावरचा विश्वास सुटायला लागला आणि परमार्थाचा हात एकदा जर सुटला ना, तर मग या जगात परत कुणीच चालू शकत नाही. म्हणून नामस्मरण, नामचिंतनाची कास धरत असताना विश्वास अढळ असणं फार गरजेचं आहे. वाईटावरती जरा चटकन विश्वास बसतो, चांगल्यावर नाही बसत. मी जर सांगितलं मला भूत दिसलं, काय बाय हो दिसलं, बाळातीन गेली होती ग तिथं, आजही मला आहेच. तेच जर मी सांगितलं ताई दादा मला पांडुरंग भेटला, लोक विश्वास ठेवतात? प्रश्नच आहे.
चांगल्यावर विश्वास नाही. आदरणीय हरिभक्तीपरायण सद्गुरू धुंडामहाराज देगलूरकरांची नामचिंतन परंपरा चैतन्यजी महाराज देगलूरकर वाचावी ज्ञानेश्वरी. गोड चिंतन आहे. वाक्य प्रमाण नेहमीच, पण सकारात्मक व्याकरण दृष्ट्या भाषा जोडतात की केलेलंच कर्मच भोगावंच लागतंच. सकारात्मक व्याकरण दृष्ट्या करिता, कारण अटळ आहे अंतिम आहे याच्याकरिता. वडिलांनी वयोवृद्ध अवस्था आली तशी त्रास द्यायला सुरुवात केली. मुलगा वैतागला. बापाला पाठीशी घेतलं आणि लांब नेऊन सोडलं. ऐकता ना, बापाला त्रास दिला, मुलगा वैतागला, पाठीशी घेतलं आणि लांब नेऊन सोडलं. पण कसं असतं मी नाही सांगत, ते महाराजच म्हणते. म्हातारी माणसं आणि मांजर किती बी लांब नेऊन सोडा, मी नाही म्हणत. आपण घरी यायच्या आत घरी बसत. आता बापाला दारात बघितलं आणि पोरग विचारतं कवा आले, ते म्हणलं तुझ्याच आली. परत पाठीशी घेतलं, काशी लागलं, गंगेच्या किनारी आलं. आता बापानं ओळखलं. मला काय लागलं मलाही माहितीये. मला तो असं राच नाही, पण एक हिरण ढकलू जर सकुड नाही. मुलगा म्हणाला बाबा पाणी इथे पडे, पाणी पुढे पडे, आता मरायचेच ठरले तर इथे जाणं, इथे मी ते कशा करता. बाप म्हणला आहे बाबा तर पाया पडतो, पण हिरण नको ढकलू. कारण काही वर्षांपूर्वी माझ्या बापाला मी सुद्धा इथंच टाकलं. केलेलंच कर्मच भोगावंच लागतंच सकारात्मक व्याकरणदृष्ट्या. वाईटावर विश्वास आहे ना की ते कधी ना कधीतरी परत फिरून येतं. चांगल्यावर सुद्धा विश्वास ठेवा, चांगलं वागत राहा. जसं वाईट कधी ना कधीतरी परत येतं, तसं चांगलं सुद्धा कधी ना कधीतरी परत येणार. आणि जोपर्यंत हा विश्वास आढळ, निष्ठा तेवढी आढळ असत नाही ना, तोपर्यंत भगवंत नाही. परमार्थ ही जिद्दीनं करण्याची गोष्ट आहे. कधी कधी लोक विचारतात की ताई उपवास केल्यानं कुठं देव भेटतो का? असं असतं का? रस्त्यावरच्या भिकाऱ्यालाही भेटला असता. कारण रोज उपवास आहे, ते त्याचं नशीब आहे, कर्म आहे, प्रारब्ध आहे, आपल्याला मिळतंय. सगळं असताना सुद्धा ज्याला मोह सोडता येतो त्याला परमार्थ म्हणावं. आपल्याकडे आहे, इतरांकडे असले तसं काही नाही. मोह सोडणं म्हणजे धर्म. इतकी सोपी व्याख्या आहे परमार्थाची. परमार्थाला लय सोपा आहे, करणाऱ्याला करता येत नाही. 25 ओव्या ज्ञानेश्वरीच्या नाही वाचपाला तरी चालतात. एक तरी ओवी अनुभवा. निष्ठा, मनगडातली ताकद आणि देवावर विश्वास असेल ना, हातावर नसलेल्या धनरेषा निर्माण करण्याची ताकद माऊली ज्ञानोबाराया देतात. नुसता विश्वास नाही, अनुभव आहे. एक सांगू, तुम्ही ना इथे बोलणारा वक्ता लाख मोठा आणा, कुणी असू दे, बोलणारा वक्ता लाख मोठा आणा, परमार्थाची अनुभूती तुमची तुम्हालाच घ्यायची. हे नामस्मरणाचं चलन आहे ना, ते कुणी उचलून नाही देणार. ते तुमचं तुम्ही कमवायचंय. बोलणाऱ्यानं बोलावं, ऐकणाऱ्यानं ऐकावं, पण ऐकणाऱ्यानं मात्र शब्द आणि शब्द अंतःकरणात साठवावं. इतकं गोड आहे म्हणतात. आता पंढरीच्या वाटेवर आलेला वारकरी, ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, तहान नाही, चिखल तुडवत पंढरीच्या वाटेवरती यावा. आतापर्यंत आलेला वारकरी कौंडिन्यपुरावरून रुक्मिणी आईसाहेब आहे तो, मुक्ताई नगरावरून मुक्ताई आईसाहेबांची पालखी, त्र्यंबकेश्वरावरून निवृत्ती दादा, सासवडावरून सोपान काका, गंगाखेडवरून जनाबाई, नाथांची दिंडी पैठणावरून, देहूवरून तुकोबराया, तर माऊली ज्ञानोबरायांची दिंडी आळंदी क्षेत्रावरून. आतापर्यंत आलेला हा वारकरी वाघरीच्या रिंगणापर्यंत आलाय. आतापर्यंत वारकरी आला. हे संतांची वारी, म्हणण्याचा वारकरी आणि संतांची वारी. एकादशीला, आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला नाही बघता आलं तरी चालतंय, पण आदल्या दिवशी दशमीला संत भेटी करता वाखरीच्या दिशेनं जरूर यावं. जेव्हा वाखरीचं रिंगण मनोऱ्यावरती मनोरे नचले जातात, वरती मृदंग वदन केलं जात आहे, टाळ चिपळ्यांचा निनाद ब्रह्मनाद निर्माण करतोय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. या गजरामध्ये पावलं फिरताय, कोणी कोलांट्या उड्या खेळताय, कोणी फुगड्या खेळताय, कोणी एकमेकांचं वय पद पैसा प्रतिष्ठा सगळं काही विसरून एकमेकांच्या पायाला लागतंय. आणि आता मात्र हा वारकरी
पंढरपुराच्या दिशेनं मानाच्या दिंड्या उभ्या राहत आहेत. सगळ्यात पुढे नामदेवराया घेण्याकरता आहेत. भगवंताचा लाडका भक्त आहे. सगळ्या संतांना घेण्याकरता येत आहेत. नामदेवराया सगळ्यात पुढे. आदिशक्ती मुक्ताबाई सर्व जनाबाई सर्व सखुबाई नरहरी महाराज त्या ठिकाणी असणारे श्री चांगदेव, निवृत्ती दादा, सोपान काका, नाथ बाबा, तुकोबराया आणि सगळ्यात शेवटी माऊली ज्ञानोबा. शेवटीच तरी का, कारण भारही जास्तच आहे. बघा, संसार सुखाचा तरी आनंद आहे. माऊली ज्ञानोबारांच्या चोपदराकडनं दंड उंच झाला की मानाच्या पालख्या पंढरपुराच्या दिशेने. वारकरी संप्रदायात कीर्तनकारापेक्षा जास्त महत्व विनेकऱ्याला आणि चोपदाराला आहे. आपल्याकडे कधी विना पाहण्याची सेवा झाली ना तर नशीब समजा. 10 वर्ष झाले व्यासपीठावर विण्याची सेवा तिथं अजून नाही. भाग्य लागतं, नशीब लागतं. चोपदाराकडनं दंड उंच झाला. मानाच्या पालख्या पंढरपुरात आल्यात. आताच्या वारीला होतात ना होतात नाही माहिती. मानसिक वारी तर नक्कीच करू शकतो. असं समजा पंढरपूरमध्ये आहात. पश्चिमेच्या द्वारापर्यंत आलात. गर्दी अफाट आहे. पूर्वेच्या द्वाराकडे ठराविक माणसं सोडली जातात. निव्वळ मंदिर प्रदक्षिणा जरी म्हटलं तरी लगेच नव्हती. पूर्वेच्या द्वाराकडनं आधी चंद्रभागेत जावं लागत होतं. पुन्हा वरती येऊन मग मंदिर प्रदक्षिणा. बरं, याच्यातून काहींनी ठरवलं की नाही महाराज, थेट पांडुरंगालाच बघायचं, त्याचंच दर्शन घ्यायचं. सोपं नाही ते पण. 84 लक्ष योनींचा फेरा गोपाळपुऱ्यातनं पुरा केला ना. गोपाळपुऱ्यातनं इमारत पूर्ण केली. शेवटचा फेरा आहे. आणि याला येऊन सुद्धा जर त्याला आता पाहता आलं नाही तर परत पहिल्यापासून सुरुवात आहे. आता पहिल्यापासून अंतर थोडं राहिलं. समोर दिसतील चोखोबराया, डोकं टेकवा, दर्शन घ्या, पुढे निघा. समोर येईल नामदेव पायरी, डोकं टेकवा, नतमस्तक व्हा, पुढे निघा. या बाजूला दिसतील गणपती बाप्पा, दर्शन घेतलं, पुढे निघाला. पांडुरंगा आधीही ज्यांचं दर्शन त्या कान्होपात्रात श्री संत कान्होपात्रेंचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. गरुड खांबाच्या आलिंगनाशिवाय पांडुरंगाचं दर्शन तरी ते कसलं, म्हणून गरुड खांबाचं आलिंगन दर्शन झालं. आमच्या लक्षात आलं आम्ही उभे आहोत पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारात. आत पाऊल टाकलं तसं लक्षात येत आहे मंदिर आता जुनं नाही, नवं बांधकाम आहे. वरती उंच घुमट आहे. सिक्युरिटी गार्ड उभी आहे. गर्दी प्रचंड आहे. आता मात्र सिक्युरिटी गार्ड पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकून त्याच्या मुखाकडे बघतही नाही, तेच ढकलून देण्याचं काम करतात. आणि आता मात्र आमचंही ढकलणं होईल, पण आमचं ते ढकलणं होण्याआत त्याला बघायचं. गर्दी अफाट. दर्शनाची वेळ जवळ येत चालली आहे. जगाचा मालक दिसू लागलेला आहे. विटेवरती उभा आहे. कटेवरती हात आहे. डोक्यावरती राजमुकुट आहे. गळ्यामध्ये कंठीहार आहे. वैजंती माळा लोंबत आहेत. कानामध्ये मकराकार कुंडल आहे. पिवळा पितांबर त्यानं धारण केलाय. त्यावर हातात सुंदर वळजरी पंचा शेला शोभायमान आहे. पायामध्ये सोन्याची तोडे, हातात सोन्याचे कडे आहे. मस्तकावरती गोपीचंद ठिळा, नाकापर्यंत रेखीव आहे. मधोमध बुक्याचं बोट आहे. त्यावर सुंदर तुलसीपत्र रोवलेलं आहे. पांडुरंगानं सोन्या नानानं अलंकरित पिवळ्या पितांबरात आणखी शोभायमान दिसावं. तुमची दर्शनाची वेळ आली. डोकं टेकवा पांडुरंगाच्या चरणावरती आणि दर्शन घ्या समोर उभ्या असलेल्या श्री विठ्ठला. समोर राजस कुमार